भगवद्गीतेचा दुसरा अध्याय 23, 24, 25 श्लोक. नैनं छन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्योपो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदायोऽयं क्लेद्यो शोषयेव च नित्यः सर्वगतः स्थाणु रचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयं विकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचिर्तुमर्हसि. याला शस्त्रे तोडीत नाहीत, याला अग्नी जाळीत नाही, याला पाणी कुजवीत नाही आणि वायू सुकवीत नाही. हा तोडता, जाळता, कुजविता आणि सुकविता येण्यासारखा नाही. म्हणून नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल, सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, हा अविकारी म्हटला जातो. समगीत बाप्पासाहेबांचं हे 3 श्लोकावर 23, 24, 25. आत्मा शस्त्राने तुटेना, त्या सागणी जाळीना, तसे पाणी भिजविना, वायू त्यास सुकविना. न हा तुटे जळे कुजे, न हा सुके बुडे भिजे. नित्य सर्वव्यापी स्थिर, आचल सनातन चिर. पाहू येणा चिंतू येणा, निर्विकार आत्मा जाणा. ऋषी पाही असा त्याला, शोक बाधा न हो तुला. माऊलींचं निरूपण. हा अनादि नित्य सिद्ध, निरुपादी विशुद्ध, म्हणून शस्त्रादिकी छेद न घडे यया. हा आत्मा सनातन, नित्यसिद्ध, शाश्वत, उपाधिरहित, अतिशय विशद, निर्मळ असा आहे. म्हणून शस्त्राधिकाने तोडला जात नाही. अर्जुना, म्हणजे त्याचा अर्थ असा, अर्जुना तू शस्त्र जरी मारली शरीराला, आत्मा मरत नाही, शरीर पडणार आहे. कारण ते मायावी आहे, ते झिजणार आहे, सडणार आहे, गळणार आहे, त्याचा नाश होणार आहे. ते कोणालाही टिकवता येत नाही. ते अनित्य आहे, नाही अनित्य आहे आणि ते संपणार आहे. म्हणून त्याला माया म्हटलं आहे. आणि हा जो जीवात्मा, आत्मा जो आहे हा नित्य आहे. पहिल्यांदा नित्य आत्मा सनातन म्हटलं आहे. सनातन केव्हा निर्माण झाला याची तिथी नाही. नो बर्थ नो डेथ. आपला तरी जन्मदिवस आहे, म्हणजे शरीराचा असतो बरं का, आणि मरण दिवस आहे शरीराचा. आत्म्याला बर्थ नाही तर डेथही नाही. म्हणून त्याला सनातन एवढंच म्हटलं आहे. नित्यसिद्ध, नित्यसिद्ध. जसा जन्माला तसाच तो आज आहे. आपण जसे जन्मलो तसे आज आहोत का? नाही. काल होतो ते आज नाहीत, इतके झिजलोत. काल जे होतो ते आज नाही, पण तो नित्यसिद्ध आहे. एकच भगवान गोपालकृष्णांचा जन्म असा झाला की 16व्या वर्षाच्या वयामध्ये जे होते ते भगवान जवळजवळ 130-140 वर्ष जगले. 16व्या वर्षाच्या वयामध्ये भगवान जसेची तसेच होते. त्यांना दाढी आली नाही, मिशा आल्या नाहीत, रेझर ब्लेड लागली नाही. तसंच शरीर कायम ठेवलं भगवंताने, लक्षात घ्या. आणि भगवंतालाही असं सुंदर शरीर ज्याने कायम ठेवलं त्याचा भगवान आपलासा होतो. आणि ज्याने आपलं शरीर नष्ट केलं आणि भगवंताचं नाव घेतलं, भगवान त्याला भेटणार नाही. ज्या भगवंताने एवढं सुंदर शरीर ठेवलं, एवढं नाजूक ठेवलं, एवढं अविकारी ठेवलं, त्याला भक्तही तसाच आवडतो. दारूबाजाला दारूबाज मित्र आवडतो, संताला संत आवडतात, जनताला जनता आवडतात.
भगवंताला त्याच्यासारखाच भक्त आवडतो. हा अनादि नित्य सिद्ध निरुपाधी विशुद्ध म्हणून शस्त्राधिकी छेद नगडे यया. शस्त्रांनी तोडल्या जात नाही आत्मा. हा प्रळयोदके नाप्लवे हा अग्निदाहोण संभवे एत महाशोषण प्रभवे मारुताचा. हा प्रलय काळच्या महापुरात बुडत नाही. पृथ्वी जरी नष्ट झाली, हे ब्रह्मांड प्रलयामध्ये नष्ट झालं तरी आत्मा मरत नाही. कुठल्या तरी रूपात अस्तित्वात पुन्हा ब्रह्मांड आल्यानंतर पुन्हा येतो. अमिबा का होऊन येईना, कोलेंटराटा अल्मुडल माटा काय असेल ते येईल. हा प्रळयोदके नाप्लवे. काय सायन्स आहे, कसे सायंटिस्ट होती ही माणसं. हा प्रलयकाळच्या महापुरात बुडत नाही. अरे भगवान सांगतायत तेवढंच नाही लिहिलं गणेशांनी, स्वतःचे काही शोध लिहिले. 3ऱ्या अध्यायामध्ये येईल. अरे ज्या गॅलिलिओला घेऊन जग नाचतंय. आधी असं पुराणांतरी होतं, सूर्य रथ घेऊन चालतो, पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य फिरतोय. सगळ्या जगात ही मान्यता होती. पण 300-350 वर्षापूर्वी गॅलिलिओनी म्हटलं नाही, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते त्याच्याभोवती. माऊलीला होऊन 750 वर्ष झालेत. 750 वर्षापूर्वी ओवी लिहिली. शोध कोणाचा आहे हा? एका आळंदीमधून उड्डाण केलेल्या 16व्या वर्षाच्या बालकाचा आहे, हिंदुस्थानच्या. पाठ आहे. जैसे उदो असता चेणी प्रमाणे तैसे सूर्याचे न चालता चालणे. उदो असता चेणी प्रमाणे, उदय झाला अस्त होतो. उदयापासून अस्तापर्यंत सूर्य चालताना दिसतो, पण तो चालत नाही. तैसे सूर्याचे न चालता चालणे. चालताना दिसतोय पण तो चालत नाही. कोणाचा शोध आहे? अरे सायंटिस्ट होते विश्वाचे, कळाले नाहीत. हा प्रलयोदके नाप्लवे. आत्मा प्रलयामध्ये देखील तसाच कायम चेतन शक्तीने राहतो. त्याला सत्य म्हणतात. आणि आज सगळे सायंटिस्ट सत्याच्या शोधाकडे चाललेत, पण बाहेर आत गेलं तर सत्य लागेल, सत्य सापडेल, बाहेर नाही. हा अग्निदाहोण संभवे. प्रलयकाळच्या महापुरात बुडत नाही, अग्नीपासून जाळू शकत नाही. येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव उपयोगी पडू शकत नाही. वायूनी शोषल्या जात नाही, कारण प्रचंड विंड वाहते प्रलयकाळच्या वेळेस. आपल्याला माहीत नाही. आपल्याला सुनामी लाट पाहिली तर तेवढंच एक समजलं काय असतं प्रलयकाळ. बस एक छोटा स्लाईट, एक उगाच स्वप्नवत प्रलयकाळ पाहिला आहे, बाकी काही नाही. मारुत असा प्रचंड असतो म्हणे, त्याच्यातही त्याला काही होत नाही. अर्जुना हा नित्य. त्या चैतन्य शक्तीला नित्य म्हटलंय, जी काहीच होत नाही जिला. अर्जुना हा नित्य, अचळ हा शाश्वत, सर्वत्र सदोदित परिपूर्ण हा. अर्जुना हा नित्य आहे, म्हणजे नेहमी राहणार आहे, निष्क्रिय, शाश्वत. त्या ब्रह्मचैतन्यामध्ये आत्मा जाऊन स्थिर होतो. पुन्हा ती बीज रूपाने पुन्हा बाहेर येतं. हे पहा कसं कसं ठरलंय. एक बी स्वतःला गाडून घेतं. बीजामध्ये वृक्ष आहे की नाही? दिसतो का? नाही. त्याच्या अंतस्थमध्ये बीज गाडून घेतल्यानंतर एक वृक्षाचं होतं. पानं, फुलं, फळं येतात. फळं आल्यानंतर त्यातून पुन्हा बीज प्रगटतं. ते बी पुन्हा खाली जातं.
हे चक्र आहे. अर्जुना हा नित्य, अचळ हा शाश्वत. म्हणून अर्जुना हा नित्य, निष्क्रिय, शाश्वत, सर्व ठिकाणी सदोदित परिपूर्ण आहे. हे चैतन्य तत्व नित्य आहे, शाश्वत आहे, परिपूर्ण आहे, सदोदित आहे, नेहमी कायम टिकणार आहे. नाही बा आता चेतन तत्व मेलं बरं का, करोडो वर्ष झाले जगायले, असं नाही. हा तर्काची दिठी, गोचर नोहे किरीटी, ध्यानियाची भेटी उत्कंठा वाये. सायंटिस्टना आजच्या जगातल्या जर पाहायचं असेल तर ही ओवी उपयोगी. हा साधकांसाठी देखील क्रीम ओवी आहे. ज्यांना वाटतं अध्यात्मशास्त्रामध्ये काही नाही, देव नाही, काही नाही, त्यांच्यासाठीची ओवी. हा तर्काची दिठी, गोचर नोहे किरीटी. ह्या जडदृष्टीने तर्काच्या जोरावर ते किंवा तर्काच्या जोरावर ते तुम्ही पाहूच जाल त्या चेतन तत्वाला, ते कळणार नाही आणि ह्या दृष्टीने दिसणार नाही. आणि मायक्रोस्कोपमधले जंतू आपल्या दृष्टीला दिसत नाहीत, जे मायक्रोस्कोपमधून दिसतात, म्हणजे ते नाहीत का? तर चेतन तत्व कसं दिसेल या दृष्टीला? देव नाही म्हणणं सोपं आहे, तो गाढव प्रकार आहे. सायंटिस्टच्या युगात, सायन्सच्या युगात तुम्ही देव मानता? अरे देव शब्दाचाच अर्थ माहिती नाही. देव शब्द दीव धातूपासून झाला. दीव धातू म्हणजे प्रकाश, दीव म्हणजे प्रकाश, चेतन प्रकाश, त्याला मी मानतो. तुम्ही मानत नाही, तुम्हीच गाढव आहात. देव शब्द आहे. सायंटिस्ट, कुठला सायंटिस्ट म्हणला मी मानत नाही? कोणता सायंटिस्ट म्हणला? आईन्स्टाईन म्हणतो. आईन्स्टाईन बुद्धू होता, अतिशय बुद्धू. त्याचं सगळं कॉलेज लाईफ वगैरे सगळं बुद्धूपणात गेलं. जमनालाल बजाजनी त्यांना विचारलं, आईन्स्टाईनला, तुम्ही तर बुद्धू होतात, असे शोध कसे लावले? ते म्हणे भारताचं पातंजल योग सूत्र आणि ध्यान पद्धती. बस एकच शब्द सांगितला, ध्यान योग पद्धती. आणि हेच ऋषीमुनी ते ध्यान योगानुपश्यन्ते. सगळे ऋषीमुनी ध्यान योगाकडे वळले. ज्यावेळेस वादिवाद सुरू झाला, मूळ चेतन तत्व कसं आहे, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैताद्वैत, त्यावेळेस सगळ्यांनी असं ठरवलं, ते ध्यान योगानुपश्यन्ते, नाही ध्यान लावा, काय समोर येईल ते. इथे ती ओवी आहे. तुम्हाला शोध करायचा का त्या गोष्टीचा? ध्यान योगाकडे वळा, ध्यानाकडे वळा. हा तर्काची दिठी, गोचर नोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. पार्था, हा तर्कशास्त्राच्या दृष्टीला दिसत नाही. ध्यानयोग अध्याय 6 प्रमाणे तर याच्या भेटीकरिता उत्कंठित असते. पंचतत्व शक्तीचा अतींद्रिय आहे तो, त्याहून अतिसूक्ष्म आत्मतत्व आहे. म्हणून अतर्क्या खलुये भावा हा म्हटले आहे. अतर्क्या खलुये भावा, तर्काच्या दृष्टीला हा दिसत नाही, हा भाव प्रबळ होत नाही. ध्यान योगाला मात्र हा सापडतो आत्मा. स्वतः ज्ञानेश्वर म्हणतात, मी माझ्या डोळ्यांनी माझा आत्मा पाहिला. अभंगामध्ये म्हणतात, अभंगामध्ये एका, मी आत्मा पाहिला या डोळ्याशी वाहत तसे आन निवृत्तीची. माझ्या गुरुची शपथ खाऊन सांगतो की मी माझ्या डोळ्यांनी माझा आत्मा पाहिला. काय सायंटिस्ट आहे.
16व्या वर्षाचा बालक छाती ठोकपणे सांगतो, मी शपथ खाऊन सांगतो, मी आत्मा पाहिला. ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. ध्यानामध्ये हा आत्मा सापडतो. चेतन बिल्लोरी काचासारखा तो आपल्या समोर आपल्या देहाने असा उभा राहतो, आत्मोपदेश करतो. त्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. पावर नसेल, तेवढा देह शुद्ध नसेल तर गुरु साक्षात्कार करतात, त्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात. आणि आत्मा स्वतः प्रगट होऊन ज्यावेळेस मंत्र देतो स्वतःच्या तोंडाने, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल, एकदा साक्षात्कार झाला की संपलं असं नाही. ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल, आम्ही बाप्पासाहेबाला विचारलं आणि बाप्पासाहेबांनी मोदीजी महाराजांना विचारला होता हा प्रश्न. बाप्पासाहेबांनी मोदीजी महाराजांना विचारलं. आम्ही विचारलं त्यावेळेस बाप्पासाहेब म्हणाले, मी मोदीजी महाराजाला विचारलं ते उत्तर तुम्हाला देतो. आम्ही सांगितलं, बाप्पासाहेब गुरु निघून गेला, शिष्याला अडचण भासली, शिष्य पूर्ण झालेलं नाही, अडचण भासली, पुन्हा काय होईल? सूर्यमंडलाच्या पुढे जर आपली गती झाली असेल किंवा ब्रह्मसाक्षात्कार झाला असेल तर ब्रह्मसाक्षात्कारानंतर जर आपण ध्यान लावलं आणि काही अडचणी आल्या, इच्छा केली तर गुरु प्रगट होतात. मोदीजी महाराजांना प्रश्न विचारला होता, तुमचे गुरु पुन्हा भेटले नाही, अडचण आली तर? म्हणले यस, आत्ता प्रगट होतील, पण मी त्रास का देऊ, अजून मला अडचण नाही, अडचण येईल त्यावेळेस आवाहन करेन. दृष्टीमध्ये तेवढं दिव्य तेज पाहिजे की चेतन रूपाने ज्यावेळेस गुरु प्रगट होतो त्यावेळेस ते दिसेल. आत्मसाक्षात्कार सुरुवात आहे, दृढीकरणाकरिता 12-12 वर्ष, 24-24 वर्ष नंतर घालवावे लागतात, जे सध्या आमचं चालू आहे. खूप साधना करायची, दृढीकरण फार आवश्यक आहे. त्यानंतर हे दिव्य अनुभव येत असतात. हे नुसतं हरिनाम 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 भोंगळ करून टाकलंय सगळं अध्यात्म. काही होत नाही तेवढे. प्रचंड साधना म्हणजे साधनाच. ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. हा ध्यानाने गोचर होतो, तर्कानी नाही, बुद्धीनी नाही, असं स्पष्ट म्हटलंय. हा सदा दुर्लभ मना आपणो हे साधना निसीम हा अर्जुना पुरुषोत्तम. हा सदा दुर्लभ मना, हा अतेंद्रिय आत्मा मनाला नेहमीच दुर्लभ आहे. पा बुद्धीलाही दुर्लभ आणि मनालाही दुर्लभ. बुद्धीच्या द्वाराही हा सापडत नाही. कसं सापडेल चेतन तत्व? आणि मनालाही हा सापडत नाही, दुर्लभ आहे. शब्दज्ञान व मनोमार्गी कोणत्याही साधनाने हा प्राप्त होणारा नाही. पण ज्ञानेश्वरीचे पारायण, पोथ्या, कीर्तन, प्रवचन, भागवत कथा, श्रवण, निरूपण फारसा फायदा नाही, आत्मा दिसणार नाही. सुरुवात आहे जाणून घ्यायची, काय करावं, ह्या पलीकडे नाही, काही त्याचा फायदा नाही. हा प्राप्त होणारा नाही. हा पुरुषोत्तम, अमर्याद, अनंत, विश्वव्यापी आहे. हा मनाने येत नाही, हा बुद्धीने आकळत नाही, हा तर्काने नाही, शब्दाने नाही, ज्ञानाने जाणल्या जात नाही. आणि सध्या तर तेच सांगण्यात येतं, तेच सांगण्यात येतं. विश्वव्यापी आहे तेव्हा जड साधनाने कसा प्राप्त होईल? आत्मप्राप्तीला साधन नाही, इंद्रियाते चोरून जेवी. असा आपोआप होणारा ध्यानयोग आहे. हा गुरुकृपेने प्राप्त होणारा आहे, पण कृपेसाठी पात्रतेची आवश्यकता आहे. बाप्पासाहेबांनी पुढे लिहिलंय,
की हा मनाद्वारे जिंकल्या जाऊ शकत नाही, दिसू शकत नाही, बुद्धीद्वारे दिसू शकत नाही, शब्दाद्वारे नाही, हा ध्यानाद्वारे येईल. शब्दातीत अवस्था, बुद्धीतीत अवस्था, मनाच्या तीत अवस्था गुरुकृपेने साध्य होणार आहे. इंद्रियामधून दिसणारा नाही, इंद्रियातीत आहे, सगळं पलीकडे. हा गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तिशी अतीत सर्वरूप. हा आत्मा गुणत्रय रहित, अनादि गुणत्रय रहित. 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्याच्या पलीकडे. याला त्रिगुण नाही, हा त्रिगुणातीत आहे. तुम्ही सत्वामध्ये जरी तुम्ही तमामध्ये असाल, राग येत असेल, तम म्हणजे राग आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, विकार आहात, आपल्याजवळ देव नाही. काय सांगितलं काल? राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर या अशा अवस्था आहेत ज्याचं अस्तित्व नाहीये. खऱ्याचं अस्तित्व पाहिजे ते नाहीये म्हणून हे ह्या सावल्या दिसत आहेत. प्रेम नाहीये म्हणून क्रोध आहे, वैराग्य नाही म्हणून लोभ आहे. लक्षात घ्या, सद्गुण नाही म्हणून दुर्गुण आहेत. दुर्गुणाचं मुळातलं काही अस्तित्व नाहीये, क्रोधाचं अस्तित्व नाहीये. काय नाही म्हणून हे झालंय. अंधार आहे, काय नाही, उजेड नाही, अंधाराचं अस्तित्व नाही. अंधाराला ढकलायला गेले. 10,000 वर्षाचा अंधकार ह्या खोलीत समजा असेल आणि तुम्ही म्हणले ट्राय करायचे, ढकलायचे, बुलडोजर आणले, अंधार जाईल? एक काडी ओढा अंधार गेला. 10,000 वर्षाचा अंधकार एका सेकंदाच्या काडी ओढल्याने जाऊ शकतो, टॉर्चनी जाऊ शकतो. दिवा लावला की 1 सेकंदात जाईल. पण क्रोध 1 सेकंदात जाईल. प्रेम वाढवा. प्रेमाचा दिवा लावा, क्रोध गेला. प्रेममय नजर, नजरे बदली तो नजारे बदल गए, किस्तीने बदले रुख तो किनारे बदल गए. नजर बदलायची. नजरे बदली तो नजारे बदल गए, किस्तीने बदले रूह तो किनारे बदल गए. नजर बदलायची. आपली नजरच वाईट आहे म्हणून तर ट्रकवाले लिहितात, बुरी नजर से मत देखो. हा गुणत्रय रहित, हा अनादि अविकृत आत्मा गुणत्रय रहित आहे. तुम्ही त्रिगुणामध्ये असाल, आत्मा तुमच्याजवळ नाही, देव तुमच्याजवळ नाही. आपण तमोगुणी असोत, रागीट असोत, लोभी असोत, मद मत्सर सगळे असोत, नॉनव्हेज खाणारे असोत, दारू पिणारे असोत, देव नाही. आपण रजोगुणी आहेत. कधी जोश येतो, कधी बेहोश असतो, कधी वीरश्री प्रगट होते, मारामारीला केव्हाही तयार होतो, देव नाही. आणि सत्वगुण जरी असेल तरी देव नाही. सत्वातीत देव आहे, शुद्ध सत्वामध्ये देव आहे. प्रभू जर त्रिगुणातीत असेल, भक्त ज्यावेळेस त्रिगुणातीत अवस्थेमध्ये येईल त्याच वेळेस देव प्रगट होईल शरीरामध्ये. एक एक गोष्ट समजून घ्या, एक एक गोष्ट. ऐसा जो भक्त होय जयाचे त्रिधा तुक हे जाये, तो मीची होनी ठाये पांडवागा. पांडवागा अर्जुना, पांडवागा म्हणजे अर्जुना. भगवान म्हणतात ऐसा जो भक्त होय जयाचे त्रिधा तुक हे जाये. 3 गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. सत्व रज तम, मलमूत्र लघवी घाणवास, ताप त्रिताप. काय? अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, त्रिमल, त्रिदोष, वात, पीत, कफ
80 प्रकारच्या वातांनी पछाडलेले आहेत आपण. आज काय अर्थाटिस, उद्या काय, ज्याला आयुर्वेद गर्दनशिवात सायटिका काय सोंग आहे, पित्त सगळे असे झालेले आहेत. देव नाही, त्रिधातुक गेले पाहिजे. नंतर तू मी होशील अर्जुना. भगवान सांगतात एक एक गोष्ट नीट पहा. सत्यानाश करून घेतलाय आपण आपल्या शरीराचा. देवाने असं शरीर दिलं नव्हतं, आपण खराब करून टाकलं. आणि प्रत्येक हिशोब द्यावा लागणार आहे वर. एखाद्याची वस्तू तुम्ही आपली आणली, अरे लायब्ररीचं पुस्तक खराब झालं तर आपण परेशान आहे सगळे. देव किती परेशान असाल. याला असं दिलं होतं का शरीर? अरे लहान पोराचे पापे घेतात. गोड पोरग दिसलं तर मोठ्या बाप्याचे घेऊन पहा ना, घेऊ वाटतात का? जवळ बसू वाटत नाही. इतकं घाण शरीर करून टाकलं. काही काही एवढे घाण करतात, बायकोच पळून जाते की मी काही सांभाळत नाही ह्या नवऱ्याला. मरा मरा म्हणलं तर मरत नाहीत. हा गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तिशी अतीत सर्व रूप आत्मा गुणत्रय रहित अनादि विकार रहित. भगवान पाहिजे असेल तर आपणही विकार रहित पाहिजे. विकार रहित. एका गुरुकडे शिष्य कंप्लेंट घेऊन आला. महाराज एवढी साधना केली, एवढं मी कष्ट करतोय, काय दिलं देवाने? दुःख. लक्षात घ्या, आपणही असंच म्हणतो बरं का. एवढं आम्ही केलं, आम्हाला दुःख दिलं. तिथे एक गुलाबाचं झाड होतं, त्या झाडाकडे बोट केलं गुरुने, बाकी काही केलं नाही. मग त्याच्या लक्षात आलं काट्यामध्ये देखील गुलाब आहे, पण हसतोय, प्रसन्नता देतोय, सुगंध देतोय. आणि आहे कशात? पूर्ण काट्यामध्ये. आजूबाजूला सगळे काटे आहेत, त्या काट्यामधला हा गुलाब मात्र प्रफुल्लितपणा देतोय, आनंद देतोय. कारण आनंदी असतोय, प्रसन्नता, आनंद. म्हणून ते देवाच्या मस्तकावर ते जातो. दुःखात आणि संकटात जी माणसं प्रसन्न राहू शकत असतील, जी माणसं आनंदी राहू शकत असतील, त्या गुलाब फुलासारखं ते भक्त प्रभू चरणावर धारण करतात, त्या गुलाबाच्या फुलासारखं. म्हणून संकट दिले जातात. किती तुम्ही गुलाबाच्या फुलाप्रमाणे हसता, विकार रहित असता, दुःखामध्ये देखील प्रसन्न असता. देवाने किती सुंदर विश्वरचना केली. देवा मी सापडलो होतो का? केवढं तुझं केलं आणि मला हे दुःख पाहायला लावलं. येस, दुःखात प्रसन्न राहा. 12वा अध्याय येईल त्यावेळी सांगू. गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तीसी अतीत सर्व रूप. याच्याही पलीकडे असणारा विश्वव्यापी आहे. विश्वदेवहून विश्व पाहावा असे साधन आहे, ईश्वरी आहे. सर्वरूप परमात्मा पाहायचा असेल तर आपले परमाणू जसा प्रभू आहे तसं करावं लागेल. आणि हा साधना अभ्यास ज्याच्यामधनं मिळतो ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी प्रायोगिक ग्रंथ आहे. हा न भाषणाचा आहे, न चर्चेचा आहे, न पारायणाचा आहे. हा प्रयोगांचा ग्रंथराज. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्म देखावा, मग सहजे शोक आघवा, हरेल तुझा. अर्जुना, आत्मा हा असा आहे, त्याचा देहात नक्षिक असा अनुभव घ्यावा. असा आत्मा देहात नक्षिकांत अनुभव घ्यावा, पण देह तसा करा. देव संडासात राहत नाही.
आपलं शरीर सगळं संडास छाप आहे. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, अरे संडासात प्रभू कसा राहील रे? खान शरीर. हॉस्पिटलमध्ये सारखे जाणाऱ्यांकडे आत्मा नाहीच. आसाराम बापू एकदा म्हणाले होते, यमपुरी पाहायची तर 2 ठिकाणी, एक डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये आणि एक मिठाईच्या दुकानावर. लाईनमध्ये लोक दिसतील तिथे, खूप मिठाया खातात, तेही त्याच मार्गाला. यम खुश असतो, आपणा सावज आहे. आणि डॉक्टरांच्या लाईनमध्ये जे असतात ते यमपुरे आहेत म्हणले हे 2. अर्जुना असा ऐसा हा देखावा, जाणावा सकळात्म देखावा, मग सहजे शोक अगवा हरेल तुझा. अर्जुना, आत्मा असा आहे, त्याचा असा अनुभव घ्यावा, मग सर्व प्राणी मात्रात पाहावा. अर्जुना ऐसा हा जाणावा. आत्मा जाणावा म्हणजे शब्दाने नाही, अनुभवाने. ज्ञानेश्वरी वाचून नाही, माझ्या प्रवचनातून नाही, प्रयोग भूमी शरीर करून गुरुप्रसादाद्वारे आणि आपल्या साधनेच्या जोरावर ते आत्मा प्रगट करून घ्यावा. जाणावा म्हणजे पाहावा, असा अनुभव घ्यावा, मग प्राणी मात्रात पाहावा. हे पा, देव होऊन देव पाहावा, देव होऊन देव पाहावा, तोपर्यंत देव मानावा. दगडातल्या मूर्तीमध्ये सुरुवात आहे देव पाहण्याची, नंतर व्यक्तिव्यक्तीत देव पाहावा, मानावा, कणाकणात मानावा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. पहिला धडा भक्ती मार्गाचा, भक्तियोगात जाण्याकरिता. आधी मानावा, नंतर हे सगळे विकार रहित अवस्था, त्रिगुणरहित अवस्था, वात पित्त कफ रहित अवस्था अशी सगळी उत्पन्न झाली. तपश्चर्येचं तेज वाढलं. ब्रह्मसाक्षात्काराच्या वेळी आत्मा प्रगट होतो. पुन्हा शरीर घाण करता येणार नाही, कारण घाण आली की प्रभू गेला. प्रभू गोकुळात राहतो बरं, लंकेत नाही. प्रभू हृदयात राहतो, पण हार्ट अटॅकवाल्यांच्या नाही. त्यांच्या हृदयात नाही. अटॅक आला म्हणून पळाला तोपर्यंत होता असं नाही. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्म देखावा. सगळ्यामध्ये पहा. आपल्याला देव दिसला की चराचरातला देव दिसतो. तोपर्यंत मांडण्याचा अभ्यास करावा. म्हणून एकदा मी तुम्हाला कथा सांगितली होती. देव जरी समोर एखादा रूप घेऊन आला तर आपल्याला ओळखता येत नाही, म्हणून प्रयोग पक्का पाहिजे. जे जे भेटे भूतचा, जी तुम्ही साधकात त्यांना आपण दिलेला आहे हा प्रयोग. तुम्ही देव समजून एखाद्याला नमस्कार घातला, तो भलेही देव नसू द्या, पण तो देव घेतो, तो देवाला मिळतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. काय सायन्स सांगितलंय तुकोबांनी. नम्र झाला, तुम्ही नमस्कार घातला एखाद्याला. नमस्कार म्हणजे आपण जनरल घालतो तो नमस्कार नाही, प्रभू समजून नमस्कार घातणं. अरे याच्यामध्ये प्रभूचा माझा अंश आहे. प्रभू या माध्यमातून आला आहे मला भेटायला, आणि मनोमन नमस्कार घालायचा. उघड नाही घातला तरी चालतं, बस संपलं. तो प्रभूला पावला. प्रभू त्यांच्या माध्यमातून नमस्कार घेतो. प्रभू बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, असं जे म्हटलंय ना. प्रभू अनेक माध्यमातून आपला सगळं घेत असतो. द्रौपदीला जाऊ द्या,
ती कथा नको. काय सांगत हो तुम्ही? सर्व प्राणी मात्रात जाणावा, पण त्याला अभ्यास करावा लागेल. मोदीजी महाराजांकडे इंदोरला असताना बाप्पासाहेब आपले गुरु, बाप्पासाहेबांचे गुरु मोदीजी महाराज इंदोर. काशीला बाप्पासाहेब साधना करत असताना गुळवणी महाराजांचा शिष्य पुण्यातला यांचा गुरुबंधू एक संन्यासी असलेला काशीला गेला आणि बाप्पासाहेबाला भेटला. त्याला माहीत झालं की मोदीजी महाराज एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की हमें भी जगदंबा के दर्शन कराव. ही माणसं प्रसन्न फार कमी होतात. सिद्ध पुरुष असं कोणालाही प्रसन्न होत नाही. शेवटी काय वाटलं कोणाला माहीत, अच्छा बात है, त्याच्या बोलण्यावर याच्यावर जरा खुश झाले असतील. जाओ हो जाएगा, बोले कब, कल हो जाएगा. टाइम सांगितला नाही. हे दिवसभर फिरला बाहेर. हा जगदंबा पाहत बसला. आला रात्री, बोले महाराज जगदंबा का दर्शन नहीं हुआ. बोले हम झूठ है. नहीं, बोले आप झूठ नहीं हो सकते, पर वाणी आपकी झूठ हो गई. त्यांनी सांगितलं शाम का समय था, संध्या समय में मंदिर के सामने, म्हणजे स्वतः काशी विश्वेश्वरांच्या मंदिराच्या समोर हरी साड़ी पहने हुए जिसके हाथ में गुलाब का फूल था, तेरे तरफ देख के मुस्कुरा रही थी, वो कौन थी? याला ती बाई दिसली. बाईमध्ये आई कधीच पाहिली नाही ना. बाईमध्ये दाई पाहिल्या आम्ही. बाईमध्ये आई पाहण्याचा अभ्यासच नाही. बाईमध्ये दाई दिसते. हा जे जे भेटे भूतचा जर अभ्यास असता, मनोमन नमस्कार कोणालाही घातला असता तर जगदंबेलाही तो पावला असता. जगदंबा ह्या स्वरूपात आलेली. संपलं. विकार अवस्था जागणार नाही आणि जगदंबेला प्रगटच व्हावं लागेल. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि हे कधी दिसेल हे मांडल्याने प्रगट होऊ शकतं, पण प्रत्यक्ष चराचरात केव्हा दिसेल, कणाकणातलं चैतन्य तत्व केव्हा दिसेल? ज्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये दिव्य दृष्टी येईल. दिव्य दृष्टी कधी येईल? आत्मशक्ती पूर्ण अंशाने आपल्या संबंध शरीरात प्रगट आहे. त्यावेळेस दिव्य दृष्टी येईल आणि मग चराचरात असं सगळं रूपच पाहता येईल. गोपिका मथुरेला देखील गेल्या नाहीत, लक्षात घ्या. मथुरा आणि गोकुळचं अंतर किती आहे? जे गेले असतील ते किती आहे? 22 मैल जुन्या भाषेत सांगितलं. 11 कोस किलोमीटरमध्ये सांगा. आपल्या लोकांना कळत नाही. 27 ते 30-32 किलोमीटर असेल. एकदाही गोपिका राधा वळली नाही. भगवान अनेक वर्ष होते मथुरेमध्ये, नाही गेल्या पाहायला. आणि द्वारकाधीश द्वारकेला झाल्यानंतर सहज पाहायला जातात ना आपण, नाही गेल्या त्या. का नाही गेल्या? भगवान क्षणोक्षणी हृदयात आहे, समोर दिसतोय. काय गरज आहे पाण्याची? तीही ओवी. कारण अशा भावभक्तिमय झालेल्या आहेत, केव्हाही प्रभू समोर आहे. अरे प्रभू रडतो ज्याच्यासाठी. हा कान्हा कोणासाठी रडला नाही बरं? स्वतःच्या बायका पोरं सगळे मारले, बुडवले, सगळं केलं, नाही रडला. बद्री केदारमध्ये जाऊन 12 वर्ष पुन्हा तपश्चर्या केलेली आहे भगवंताने, सगळा विनाश करून. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. अविकंप आहे. पण राधेसाठी रडला, नंद बाबासाठी रडला, यशोदेसाठी रडला.
गाई वासरांसाठी रडला, बाकीच्यासाठी रडला नाही. ज्यांनी हृदयात साठवलं अखंडपणे, अखंड दर्शन घेतलं, त्याच्या बंधनात राहिला, इतरांच्या नाही. ती अर्जुना ऐसा हा जाणावा. अरे एकदा अर्जुन गेला, गोपिका कशा आहेत पाहायला, नेहमी कृष्ण रडतात, नाही तर काहीतरी होतं, भानगड होते. अरे रात्रंदिवस आम्ही बरोबर राहतो, आमचं गुणगान नाही. म्हणून रथ घेऊन गेला शान. पाहू तर खरी कशा गोपिका आहेत. आणि रथ पाहिला की तास न तास, कित्येक वर्ष झाले हा कान्हा कधीतरी गोकुळात येईल म्हणून तास न तास त्याची वाट पाहत बसायच्या. रथ धूळ उडवीत आला, सगळ्या गोपिका आल्या. बहुतेक म्हणे कान्हा आला असेल, हा कन्हैया येईल. हा अर्जुन आला. सगळ्यांनी गरांडा घातला. अर्जुन थांबला. तुम्हीच का गोपिका? म्हणे आपण कोण? हु आर यू? म्हणे मी अर्जुन. अच्छा. एक जण म्हणते गोपिका तू अर्जुन आहेस? किती त्रास दिला रे भगवंताला तू. अरे बापरे, त्याची तर चप्पीच करून टाकली. भगवंताला किती त्रास दिलास, तूच आहेस का तो अर्जुन? काय गोपिका आहे, काय शक्ती आहे. अर्जुन गर्भगळीतच झाला. वाटत होतं की रात्रंदिवस बरोबर राहतो, त्यात किती त्रास दिलास. ऐकत होत्या ना कथा, भगवद्गीता सांगितली, असं असं केलं, त्याच्याबरोबरच राहिला, किती त्रास दिलास. क्षणोक्षणी जना समोर दिसतो. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्म देखावा, मग सहजे शोकागवा हरेल तुझा. ज्यावेळेस कणाकणात परमेश्वर दिसेल, तर ह्या मरणाऱ्या लोकातलाही परमेश्वर तुला ते चेतन तत्वाने अनुभव आल्यानंतर ज्यावेळेस दिसेल, त्यावेळेस तुझा शोक संपेल, दुःख संपेल. ते मेले तरी तुला काही वाटणार नाही. आज तुला ते चेतन तत्व त्यांच्यामधलं दिसत नाही. ते अविकंप, ते अविरत, अखंड असलेलं, कधी न मरणारं चेतन तत्व ज्यावेळेस तू आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर उघड्या डोळ्यांनी दुसऱ्यांचा पाशील, तिथे बुद्धांची करुणा निर्माण होते. तिथे येशू ख्रिस्त खिळे मारल्यानंतर माफ करा देवा यांना कळत नाही म्हणतो. ही करुणा निर्माण होते. का चैतन्य तत्व दुसऱ्यामधलं दिसू लागतं, कणाकणात देव दिसू लागतो. त्यावेळेस तुला हे दुःख होणार नाही. म्हणजे भगवान सांगतायत अर्जुना तिकडे आता वळ, आत्मसाक्षात्काराकडे. तुला दुःख सुख वियोग काही वाटणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. 26वा श्लोक. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आता जरी तू या आत्म्याला नित्य उत्पन्न झालेला किंवा नित्य मेलेला मानित असेल, तरी पराक्रमी अर्जुना अशा प्रकारे शोक करण्यास तू योग्य नाहीस. नित्य जन्म मृत्यूयासी असे जरी तू पाहसी, तरी शोकास कारण तुझं योग्य नसे जाण. माऊलींचं निरूपण. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची माणसी, तरी शोचून पवसी पांडुकुमारा. अथवा अर्जुना हा आत्मा गुणातीत अविनाशी आहे असा अनुभव न घेता तो नाशवंतच आहे असे जर मानशील, तरी शोक करणे तुला योग्य नाही. सध्या ठीक आहे की तुझी अवस्था आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तुला आत्मा दिसलेला नाही, तुझं अजून शरीर तसं झालेलं नाही आत्मा दिसण्यासारखं. तरीही भगवान वकिली भाषेत त्याला सांगतायत, तर्क भाषेत सांगतायत, न्यायसंगत सांगतायत की असं जरी मानशील की आत्मा नाशवंत आहे, तरी तू शोक करू नकोस. हा दुसरा सबमिशन ज्याला म्हणता येईल भगवान करतायत, आर्ग्युमेंट.
जे आदी स्थिती अंत हा निरंतरासे नित्य जैसा प्रवाहानुश्रुत गंगा जळाचा. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ जसा निरंतर वाहत असतो तसा उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय गंगेचा प्रवाह जसा अखंड वाहतो. समजा अशी कल्पना कर, आत्मा मरतो, आत्मा पण जन्मतो ना, अशी कल्पना कर. आत्मा जसा मरतो तसा जन्मतो. गंगेचा प्रवाह अखंड चालू आहे का नाही? आत्ता आपण पाहता पाहता जे पाणी पहिल्यांदा पाहिलं ते 5 मिनिटात राहिलं का? नाही. नवीन येत असतं, जुनं जात असतं. पण प्रवाह तर अखंड गंगा चालू आहे. समजा तू कल्पना केली अर्जुन, आत्मा मेला तर आत्मा जन्मला, आत्मा वाढला, आत्मा पुन्हा आला, पुन्हा गेला. निरंतर अखंड प्रवाह आहे की नाही? म्हणून शोक का करतोस? जे आदी स्थिती अंत कारण गंगेच्या पाण्याचा ओघ जसा निरंतर वाहत असतो तसा उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड आहे. आत्मा कधीच मरत नाही. तिन्ही अवस्थेमध्ये तुला दिसेल. लय झालं तरी पृथ्वीचा तरी दिसेल. पुन्हा प्रगट झाल्यानंतर पुन्हा बीज रूपाने तो येईल, कशाही रूपाने येईल, आत्मा येईल. ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिणले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ते गंगेचे पाणी उगमाचे ठिकाणी अखंड झरते, शेवटी समुद्रातही एकसारखे मिळत असते आणि सागराकडे जात असताना मध्यंतरी पात्रात जसे वाहत असलेले दिसते. तसा आत्मचेतनेचा प्रवाह अखंड चालू आहे. गंगोत्रीवर उगवते, तिथेही अखंड प्रवाह चालू आहे. हरिद्वार पासून ते गंगासागरापर्यंत निरंतर वाहत असते, तिथेही संपत असते. पण अखंड संपताना दिसते, मध्ये वाहताना दिसते, जन्मताना दिसते. तसा चैतन्य प्रवाह कधीच मरत नाही. ये तिनी तया परी सरशीच सदावधारी भूताशी कवणी अवसरी ठाकती ना. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही बाबी सदा बरोबर असतात. त्याचा जीवन प्रवाह कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबविता येत नाही. तुला वाटलं हा प्रवाह थांबावा, थांबणार नाही. म्हणजे हे भीष्माचार्य पुन्हा कुठेतरी येतील, हे द्रोणाचार्य पुन्हा कुठेतरी ये. प्रवाह थांबवता येत नाही. तो आत्मप्रवाह त्यांचाही सदोदित वाहत राहणार आहे. आता कशा स्वरूपात राहील दॅट इज डिफरंट. मनोणी हे अगवे येत तुझन लगे सोचावे हे स्थितीचे स्वभावे अनादि ऐसी. म्हणून तुला यातील कोणाकरिताच शोक करावयास नको. कारण जगाच्या आरंभापासून हा असाच सृष्टिक्रम स्वभावतः चालत आलेला आहे. सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत असा सृष्टीपॉईंट पुढे चालू राहणार आहे. उत्पत्ती स्थिती लय. कोणाविषयी रडू नकोस. जो जन्मला तो मरणार. म्हणजे मायावी याच्यात आत्मतत्व मात्र मरणार नाही. बाकीचं सडतं गळतं ते मरणार, झिजणार, सडणार, पुन्हा नवीन होणार, प्रवाह चालू राहणार. आत्मचेतना निरनिराळे शरीर धारण करते, प्रवाह चालतो. कोणालाही थांबवता येत नाही. सृष्टिक्रम स्वभावतः आहे ना. तरी हे अर्जुना नयेची तुझी मना जे देखोणी लोकाधीन जन्मक्षया. हे तुझ्या मनाला पटत नसेल तर हा जीवलोक जन्म मृत्यू अधीन पाहून अर्धवट होई. तरी येत काही तुझ शोकाशी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. तरी यातील कोणाविषयी तुला शोक करण्याचे कारण नाही. हे जन्म मृत्यू कोणी टाळू शकत नाही, हे तू पक्के समज. लास्ट आर्ग्युमेंट केली. तुला काही जरी सध्या पटत नसेल का अनुभव नाही, तरी एक सांगतो, एवढं तर लक्षात ठेव, जन्मही टाळू शकत नाही तर मृत्यू टाळू शकत नाही. आपण टाळू शकलो का? नाही बा, आम्हाला यायचं नव्हतं, फार रिक्वेस्ट केली. कोणी केली? कोणी केली आपल्याला रिक्वेस्ट? माहीत तरी होतं का जन्म होणार आहे? बरं, मरण होणार आहे माहिती आहे, पण कधी होणार आहे माहिती आहे का?
काही माहिती नाही. टाळू शकत नाही, जन्मही टाळू शकत नाहीत, मृत्यू टाळू शकत नाही, अवस्था टाळू शकत नाहीत. एवढं तर पक्क समज. म्हणजे हे जे दिसणारे लोक आहेत सर्व मरणार, हे टाळू शकत नाहीत. तुला वाटतं मी टाळू शकतो हे युद्ध, हे राहतील, अशक्य आहे. लास्ट आर्ग्युमेंट 27वा श्लोक. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृत्यस्य च तस्माद परिहारेर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण उत्पन्न झालेल्याला मृत्यू अटळ आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. यासाठी या न टाळता येणाऱ्या गोष्टीविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस. जन्मामागे मृत्यू ध्रुव, मृत्यू होता जन्म ध्रुव, निसर्ग हा अटळ आहे, शोक तुझा व्यर्थ होय. माऊलींचं निरूपण. उपजेते नाशे नाशेल पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उपजेते नाशे, जे उपजते ते नासेल. जे जन्मलं हे पा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म झाला म्हणजे वाटचाल कोणीकडे? मृत्यूकडे. लक्षात घ्या. आपण आनंद मनवतो, कोणी माणूस कोणी मुलगा जन्मला की त्याची वाटचाल मृत्यूकडे आहे. आपली वाटचाल कोणीकडे? म्हणजे आपण जन्मदिवस मनवतो, किती योग्य आहे. वाटचाल कोणीकडे चालली? मृत्यूकडे. रोज पांढरा उंदीर काळा उंदीर त्या झाडाला कुरतडतायत आपल्या. पांढरा म्हणजे दिवस, काळा उंदीर म्हणजे रात्र. रोज त्या फांदीला कुरतडतायत. एक सुंदर चित्र दाखवलंय अध्यात्माने. एक विहीर आहे, त्याच्यामध्ये एक साप आहे, विहीर कोरडी आहे. एक झाड आहे, माणसाचं चित्रण केलंय आणि वेदामधलं आहे. एक झाड आहे, त्या झाडाला फांदी आहे, फांदीला एक मोहोळ आहे, आग्या मोहोळ, माशा बसलेल्या. माणूस फांदीला लटकलेला आहे. लक्षात घ्या चित्र. आणि मोहळामधून मध पडतोय, एक एक काय थेंब. हा माणूस आ करून चाटतोय. खाली लटकलेला आहे बरं काय. खाली पडला तर काय? साप. आणि त्या झाडाला कुरतडतायत दोन उंदीर त्या फांदीला. एक आहे पांढरा, एक एक काळा. पांढरा म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे काळा उंदीर. रोज हा कुरतडतोय आणि फांदी कुरतडून हा कधी पडेल याचा नेम नाही, पण हा मध पडतोय ना, हा मस्त चाकतोय. आपली अशी अवस्था आहे. खाली काळ सर्प आहे. काळा आणि पांढरा उंदीर रोज कुरतडतायत, पण आपल्याला मध मिळतोय. मज्जा वाटायली इंद्रियाला, पुरणपोळ्या खाण्यात, पिक्चर पाहण्यात, पैसे कमावण्यात, झक मारण्यात पूर्ण मजा वाटते. ते मध पडतंय ना. पण अशी अवस्था आपली आहे माणसाची. हे ज्याला कळालं तो सुटला गा. कशाचा जन्मदिवस? मी तर साजराच करत नाही. अरे मला मृत्यू डे जवळ यायला आहे. ही फांदी कटत चालली, केव्हा पडेल याचा नेम नाही. पण मधामुळे आपल्याला दिसत नाही. मस्त मजा आहे, मध लागायला आहे. इंद्रिय उपभोगात रमलेली आहेत आणि रोज कटाव चाललेला आहे. उपजे ते नाशे, जे उपसते ते नासते व नाश पावलेले पुन्हा दिसते. नाश पावले ते पुन्हा जन्म घेते. ही जन्म मरण परंपरा राहाडगाडीप्रमाणे सदा चालू आहे. परिश्रमेगा म्हणून म्हणलं, मुलगा जन्म घेतो, किती परिश्रम लागतात काल मी सांगितलं तुम्हाला. अरे कित्येक महिने झोपतो, इतका बिचारा थकलेला असतो. अशा करोडो जन्मात तो थकलाय बरं.
संसारात आपण किती थकतो, केव्हाही म्हणतो टायर्ड झालो, बोर्ड झालो, बोर, टायर्ड, रिटायर्ड, सगळे शब्द आहेत आपल्याजवळ. ना तरी उदो असता पैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. सूर्याचे उगवणे आणि मावळणे जसे निरंतर आपोआप होतात, तसे जन्म मरण जगात कोणासही टाळता येत नाही. सोपं आहे. सूर्य उगवतो, मावळतो, नित्याचा भाग आहे. तसं जन्म आणि मरण नित्य आहे. महाप्रलयावसरी हे त्रैलोक्यही संवरे, मनोनिहान परिहरे आदि अंत. महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याचे संवार होतो, म्हणून आदि व अंत हा टळत नाही. महाप्रलय झालं, अरे आपल्या ब्रह्मांडाच्या स्वामींनाही जावं लागणार आहे. सध्याचे ब्रह्मदेव 50 वर्षाचे झालेत. सध्या दिवस चालू आहे ब्रह्मदेवाचा, दुपार चालू आहे. एका दिवसात ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र जातात. आपल्या ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाला 50 वर्ष झालेत, अजून मिडल एजमध्ये. एका दिवसात 14 इंद्र जातात. आणि एक इंद्र 4 युग 27 लाखाचे असतात. 27 लाखात 4 युग होतात. आणि असे 14 नाही, आणि त्याचं एक मन्वंतर आहे. असे 14 मन्वंतर झाल्यानंतर एक इंद्र जातो. 4 युगाचं एक मन्वंतर म्हणजे 37 लाखाचं. असे 14 मन्वंतर झाल्यानंतर एक इंद्र जातो. आणि असे 14 इंद्र गेल्यानंतर एक दिवस ब्रह्मदेवाचा खतम होतो. आपण काही सेकंदाचे आहेत की नाहीत? आता पहा, काय त्यांनाही जावं लागतं. उपजे ते नाशे. महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याचाही संहार होतो. त्रैलोक्य पती देखील जातील. ती ब्रह्मशक्ती काय? आणि अनंत ब्रह्मांडाला, प्रत्येक ब्रह्मांडाला एक ब्रह्मा विष्णू महेश आहेत. एखाद्या वेळेस होऊ शकतं एखादा सोमानी दुसऱ्या ब्रह्मांडात असेल, गीता सांगत असेल. एखाद्या वेळेस एखाद्या ब्रह्मांडात भगवान कृष्ण आता अर्जुनाला गीता सांगत असतील. एखाद्या ब्रह्मांडात राम अवतार असेल. एखाद्या ब्रह्मांडात मत्स्य अवतार असेल. किती ब्रह्मांड आहेत. सध्याचं सायन्स म्हणतं 20 अरब ब्रह्मांड असले पाहिजेत, त्याच्याही पेक्षा जास्त असले पाहिजेत. 20 अरब सध्याचं सायन्स. तुकाराम एवढंच सांगून थांबले, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. एकेका रोमावर करोडो, असं भगवान गीतेमध्ये सांगतात. एका एका रोमावर ते करोडो ब्रह्मांड आहेत प्रभूच्या. काय पता लागणार. ना तरी उदो असता पैसे नाही, महाप्रलय अवसरे हे त्रैलोकी संवरे. सध्याचं सायन्स म्हणतं हा सूर्य आपला म्हातारा झालाय. आपला सूर्य म्हणून जास्त तापायला आहे, म्हणून दक्षिण ध्रुवावरचं बर्फ आता वितळायला लागलाय. आणि एकदा जलप्रलयाला सुरुवात होऊ शकते. तरी पण 5 लाख वर्ष लागतील सूर्य मरायला. 5 लाख. आणि कलियुग बरोबर 4.5 लाख वर्षाचं आहे. म्हणजे कलियुग संपून सगळं संपल्यानंतरही हा सूर्याचा गोळा फुटणार नाही, नंतर फुटणार आहे. आणि दरवर्षी एक सूर्य जन्म घेतो या विश्वामध्ये. एक सूर्य जन्म घेतो, एक ब्रह्मांड मरतं, एक जन्म घेतं. काय विश्व पसार आहे. सध्याचं सायन्स म्हणतं सोमानी नाही. चक्काचूंद आहेत सायंटिस्ट. बापरे म्हणतात. महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याचा संहार होतो. अरे आता ब्लॅक होल आहेत, सोपं आहे ब्रह्मांड उडणं. जे ब्लॅक होल आहेत ना 2 ब्रह्मांडामध्ये,
ते थोडा जरी सरकला की जड ब्रह्मांड नष्ट होतं, खडाक, ब्लॅक होल सायंटिस्ट म्हणतात. सूक्ष्मामध्ये पॉवर आहे, चेतनेमध्ये किती असेल? महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून आदि व अंत हा टळत नाही ते मरणार. तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेद का करीसी, काय जाणतची नेणसी धनुर्धरा. उत्पत्ती व नाशे जर तू मानित असतील तर खेद का करतोस अर्जुना? तू शहाणा असून अज्ञानी का होतोस? माहिती आहे ना, मरणाऱ्याला जन्मावं लागतं आणि जन्माल्यानंतर मरावं लागतं, का रडतोस? आपण दुसऱ्यासाठी तो मेला, अरे तू पण मरणार ना, आपल्याला माहीतच नसतं आपणही मरणार आहेत. अरे ते गेलं, आपण जाणार आहेत, आपला नंबर लागलेला आहे, फक्त विचारायचं केव्हा काय, एवढंच. एक आणि कही पार्था, तुझ भोवती परी पाहता, दुःख करावया सर्वता विशो नाही. पार्था, या जन्म मृत्यूच्या बाबतीत आणखी पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिले असता तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही.